नमस्कार. आज आपण शिकणार आहोत भोपळ्याचे घारे. भोपळ्याचे घारे शिकण्यासाठी आपल्याला प्रथम भोपळाच घ्यायला पाहिजे. त्यानंतर पाठीमागचे सालपर काढून त्याला चांगल्या प्रकारे किसून घेतलं पाहिजे. किसताना पाठीमागचं साल राहिलं तर ते शिजण्यासाठी खूप तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे पाठीमागचे साल काढून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे हा किसून झाल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला गूळही घ्यायचा आहे. गूळही किसूनच घ्यायचा आहे, कारण गूळ डायरेक्ट टाकला तर त्याच्यातले ते मोठे मोठे खडे राहून जातात. सो किसल्यानंतर एकजीव व्हायला त्याला चांगली मदत होते. सो आपल्याला आता कढईवर भोपळा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडं थोडं भोपळा असा शिजायला लागला की त्याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ एकत्र होत तोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर हळूवारप्रमाणे त्याचा कलर चेंज होणार आहे. कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला त्याच्या गव्हाच्या पिठामध्ये त्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे एकजीव करतच राहायचं. त्यानंतर त्याला अशा प्रकारे कलर येणार आहे. मग नंतर आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मळून घेतल्यानंतरही त्याच्या पुऱ्या चांगल्या येणार आहेत. कारण एकजीव करताना जो गोडी लागणार आहे ना पुऱ्यांमध्ये, ती एकजीव झाल्याशिवाय भेटणार नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. जर जमत नसेल कोणाला तर आम्ही केल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारची आयडिया वापरू शकता. तर त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. तळून घेण्यासाठी आपल्याला पहिलं तेल गरम करून नंतर स्लो गॅसवर त्याला तळायचे आहे. तळून झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित प्रकारे त्याचे सोनेरी कलर येतोपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक बटनवर शेअर करा.